नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीचं गणित दिवसेंदिवस बदलताना आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे अगदी जेवढे मार्क्स मिळवतोय ते आपल्याला कमीच पडायला लागलेले आहेत. जे काही कट ऑफ येतात त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतंय. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आता जे काही SRPF चे जे पेपर होणार आहेत तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स आपण कसे मिळवू शकतो, आपण मागे झालेल्या पेपरमधून नक्की काय शिकलो, या सर्व गोष्टींची आपण माहिती A to Z प्रोसेस आपण बघणार आहे. की जास्तीत जास्त जर मार्क्स मिळवायचे असतील आपल्याला SRPFच्या पेपरमध्ये तर नक्की काय केलं पाहिजे. ठीक आहे, तर आपण एक एक पॉइंट बघायला सुरुवात करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायचं आहे, कारण प्रत्येक येणारा पोलीस भरतीचा व्हिडिओ हा आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो याच्यामध्ये बघा, SRPFचं नक्की गणित समजून घ्या. SRPF मध्ये आता तुम्ही पाहिलं असेल की साधारणतः 95च्या आसपास कट ऑफ लागायला लागलेले आहेत किंवा 95 काही ठिकाणी 97 सुद्धा आहे. ठीक आहे, मग 95-97 कट ऑफ असताना आपल्याला लेखी परीक्षेमध्ये म्हणजे जे काय चालणार आहे ते संपूर्णपणे लेखी परीक्षेवर असणार आहे. फायनल सिलेक्शन हे तुमच्या लेखी परीक्षेवर असणार आहे. कारण बाकीच्या भरतीच्या तुलनेमध्ये म्हणजे शिपाई पदाची असेल, कारागृहाची असेल, चालकची असेल, तर याच्या तुलनेमध्ये SRPF मध्ये सर्वाधिक कट ऑफ बघायला मिळतात आपल्याला. म्हणजेच काय की मैदानी हे सर्वांचं चांगलं असतंच, म्हणजे सिलेक्ट होतोय, लेखीला जातोय, याचा अर्थ त्याचं मैदानी परफेक्ट आहेच. ओके, तर लीड असून असून काय असणार आहे, आता 95-97चा कट ऑफ आहे समजा, तर 100 पैकी 100 जरी तुम्ही मारलेत तरी 97चा कट ऑफ आहे तर तुमच्याकडे 3चीच लीड आहे. 95चा कट ऑफ आहे, तुम्ही 97 मारले तर तुमच्याकडे 2चीच लीड आहे. ओके, ते शिपाईमध्ये काय होत होतं की जर 32चा 35चा कट ऑफ येत होता काही ठिकाणी, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे लीड जी होती ही तुम्ही जर 47 मारत असाल, 45 मारत असाल, ही 12-12 13-13 मार्क्सची होती. बरोबर, पण SRPF मध्ये तसं आहे का, तर SRPF मध्ये अजिबात तसं नाही आहे. मित्रांनो व्हिडिओ जरी मोठा झाला तरी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल, शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, बघा याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की SRPF मध्ये जरी ग्राउंड कितीही मारलं तरी पण जास्त लीड राहणार नाही. जे काही फायनल सिलेक्शन असणार आहे हे लेखी परीक्षेवर असणार आहे. म्हणजे ज्याची कोणाची लेखी परीक्षा चांगली आहे किंवा लेखीचा पेपर ज्याचा चांगला आहे त्याला आपल्याला 100% बघायला मिळतं की साधारणतः त्याचं सिलेक्शन झालेलं आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, तर बघा मित्रांनो याच्यामध्ये पेपर सोडवण्याची जी काही पद्धत आहे आपली त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा जो फर्स्ट अटेम्प्ट मारता तो अतिशय महत्वाचा असतो. ओके, आता याच्यात होतंय काय, अनेक विद्यार्थी मित्र पॅनिक झालेले आपल्याला बघायला मिळतात. पॅनिक म्हणजेच नॉर्मली तुम्ही जर विचार केलात तर तुमच्या गोष्ट लक्षात येईल की बाबा घाई गडबडीमध्ये आपण बरेच प्रश्न चुकवून जातो, त्याला आपण सिली मिस्टेक म्हणतो. मग सिली मिस्टेक कशा टाळायच्या या सुद्धा आपण बघणारच आहे या व्हिडिओमध्ये. पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे राहतंय ते फर्स्ट अटेम्प्ट. तर मित्रांनो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बरेच विद्यार्थी मित्र गोंधळ घालतात. काय करतात, तुम्ही सोडवायला लागलात की नाही, म्हणजे पहिल्या प्रश्नापासून सोडवायला सुरू केलं ते अगदी 100व्या प्रश्नापर्यंत आपल्याला सोडवत जायचं आहे, याला आपण फर्स्ट अटेम्प्ट म्हणतो. बरोबर आहे, पण ते करत असताना इगोवरती कुठंतरी येऊन अडकतो विद्यार्थी मित्र. म्हणजे गणित सारखा विषय असेल, बुद्धिमत्ता सारखा विषय असेल, आता तुम्ही जर इतर पेपरमध्ये बघितलं असेल, मग तो मुंबई लॉ मार्ग असेल, मुंबई पोलीस असेल, ठीक आहे, तर याच्यामध्ये अनेक विद्यार्थी मित्रांनी काय केलं, किंवा मीरा भाईंदर कुठलाही पेपर घ्या तुम्ही, म्हणजे थोडक्यात CPSPचा कोणताही पेपर घ्या, तर 1 ते 100 प्रश्न तुम्हाला अटेंड करायला गणित बुद्धिमत्तेचे जवळजवळ 50, म्हणजे आजच्या तारखेला जर पाहिलं 2026 ची काय भरती प्रक्रिया चालू आहे, याच्यामध्ये सर्वच पेपरमध्ये साधारणतः 25चा कट ऑफ राहिलेला आहे. आता 25चा कट ऑफ राहत असताना इथं म्हणजे 25चा पॅटर्न राहिलेला आहे. आता 25चा पॅटर्न राहत असताना आपल्याला इथं काय बघायला मिळतं की गणित आणि बुद्धिमत्तेचे जवळजवळ 50 प्रश्न आहेत. अनेक विद्यार्थी मित्र काय करतात, हे 50 प्रश्न सोडवत बसतात. मित्रांनो इथंच सगळ्यात मोठी गफलत होते आपली. ठीक आहे, तुम्हाला भले बघा बघितलं गणित सुटलं डन, काही प्रॉब्लेम नाही, पण मी त्याला कुठल्या पद्धतीने सोडवू हे जर तुमच्या माइंडमध्ये किंतु परंतु प्रश्नाबद्दल येत असेल तर मित्रांनो याच्यामध्ये शहाणपण आहे स्किप करण्यामध्ये. ओके, तो प्रश्न त्यावेळेला अटेम्प्ट न करता तुम्हाला स्किप करून पुढे जायचं आहे, हे शहाणपणा आपल्याला सुचलं पाहिजे. समजतंय का, किंवा आपल्यामध्ये तो असायला हवा. अनेक विद्यार्थी मित्र इथं काय करतात की ते स्किप न करता ते सोडवत बसताय आणि त्याच्यामुळे मग त्याला वेळेचा प्रॉब्लेम होतो, वेळ पुरत नाही पेपरला, आणि मग शेवटी 10 मिनिटं राहिली, 15 मिनिटं राहिली असं सांगण्यात येतं आणि त्याच्यामध्ये मग विद्यार्थी मित्र पॅनिक होतात. तुम्ही बघितलं असेल, ती पॅनिक सिच्युएशन पण हँडल कशी करायची याच्यावरही बोलू आपण, पण अशी स्वतःहून क्रिएट नाही करायची पॅनिक सिच्युएशन. बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्र काय करतात, स्वतःहून क्रिएट करतोय ना आपण, म्हणजे अडकून राहिलो त्या प्रश्नांवरती आणि मग शेवटी वेळ नाही पुरला, याला आपण म्हणजे स्वतःहून पॅनिक
सिच्युएशन क्रिएट करणं म्हणतोय. समजताय? शेवटी जे काही पॅनिक होतं ते तुमच्या स्वतःमुळे होत आहे. म्हणून तुम्ही काय करा, जेवढे येतात तेवढे पटपट सोडवून घ्यायचे. लईत लई तुम्ही लक्षात घ्या, पेपर सोपा असो अवघड असो, 55 ते 60 मिनिटांमध्ये कंपल्सरी तुमचा फर्स्ट अटेम्प्ट कंप्लीट झाला पाहिजे. ठीक आहे. मग ते काही प्रश्न तुम्ही स्टार, चौकट, गोल असं काही करून सोडलेले असतील तर ते नंतर अटेम्प्ट करायचे. म्हणजे याच्यामध्ये तुमचा फर्स्ट अटेम्प्ट सगळ्यात महत्वाचा आहे. ओके. आणि या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चुका करायच्या नाहीत. 50-50 वाटणारे प्रश्न त्यावेळेला सोडवायचे नाहीत. त्यावेळेला तुम्हाला स्किप करूनच जायचंय त्या प्रश्नाला. ओके. फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे जे 100% शुअर आहे तुम्ही तेच प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजे तुमचा एसआरपीएफचा स्कोर वाढेल मित्रांनो. समजताय का? वेळ पुरेल तुम्हाला. दुसरी गोष्ट, फर्स्ट अटेम्प्टचा मुद्दा क्लिअर झाला. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा पार्ट म्हणजे हे व्हिडिओ बनवण्याच्या मागचं रिझन हे आहे की सिली मिस्टेक. आता जर आपण बघितलं, सिलेक्ट होणं आणि सिलेक्ट न होणं याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट कारणीभूत ठरते, ती म्हणजे सिली मिस्टेक. ठीक आहे. आता सिली मिस्टेक होऊच द्यायच्या नाहीत आपल्याला. बरोबर आहे. पहिली गोष्ट, सिली मिस्टेक जर होऊ द्यायच्या नसतील तर तुम्हाला सिली मिस्टेक का होतात हे माहिती असायला पाहिजे. कारण माहिती असेल तर त्याच्यावरती आपण उपाय शोधू शकतो. समजताय का? उपाय शोधता येतं. ठीक आहे. हे सोल्युशन आणू शकतो. थोडक्यात पहिल्यांदा समजून घ्या की सिली मिस्टेक का होतात. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घाई. आपण अतिघाई संकटात नाही हे वाक्य नेहमी ऐकलेलं असतं. तुम्ही गाडी चालवताना बघितलेलं असेल, हायवेवरती वगैरे. ओके. मग तिथं तुम्हाला हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा अतिघाई संकटात नाही, म्हणजे तो आपला मार्क सहज मिळणारा, सहज घालवू शकतो. समजताय? त्याच्यात काय होतं बघा, का असं होतं, त्या घाईघाईमध्ये आपले सिली मिस्टेक कशा होतात, तर प्रश्न पूर्ण वाचतच नाही. प्रश्न अर्धवट वाचून उत्तर देतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 2023 ला मुंबई पोलीसला आलेला प्रश्न होता, 28वी महानगरपालिका. ओके. कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न होता. आणि पहिलाच ऑप्शन होता इचलकरंजी. मुलांनी काय केलं, प्रश्न पूर्ण वाचलाच नाही. 28वी महानगरपालिका एवढंच वाचलं. ऑप्शन मध्ये पहिलाच होता इचलकरंजी. बरोबर आहे, इचलकरंजी 28वी महानगरपालिकाच आहे. पण प्रश्नात एंड काय होता, 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे, आणि तो ऑप्शन होता कोल्हापूर 4थ्या नंबरला. ओके. मग इथं तुम्ही प्रश्न पूर्ण न वाचल्या कारणानं तो तुमचा मार्क्स गेला. ओके. त्याच पेपरमध्ये पर्याय नीट पाहत नाही आपण, हे पण सिली मिस्टेक होण्याचं कारण असतं. त्याच पेपरमध्ये मुंबई पोलीसचाच एक मी पेपर तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतोय. असे प्रत्येक पेपरमध्ये असतं बरं का. 2023च्या त्याच पेपरमध्ये क्षेत्रफळ विचारलेलं होतं वर्तुळाचं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ऑप्शन 1 होता 132 सेमी, आणि ऑप्शन नंबर 3 ला होतं 132 चौसेमी. ओके. तर आता अनेक विद्यार्थी मित्रांचं काय होतं, सोडवलं त्याच्यामुळे लगेचच काय, मी उत्तर काढलं 132, मला पहिल्याच नंबरला ऑप्शनला काय दिसतं 132, डन, ते लगेच गोल करते. आता इथं पर्याय नीट बघितलेच नाहीत. आता तुम्हाला हे कळलं पाहिजे, 132 उत्तर बरोबर आहे, पण 132 काय, सेमी की चौसेमी. आता क्षेत्रफळ नेहमी चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर, चौरस किलोमीटर याच्यामध्येच असणार आहे ना. समजताय? म्हणजे चौरस हा शब्द लागतो. बाजू किंवा परिघ वगैरे विचारला असेल तर तुम्ही समजा चौरस आहे किंवा आयत आहे तर त्याची बाजू विचारली असेल तर तुम्ही सेमी मध्ये सांगू शकता, किंवा जे काय तिथं पर्याय असतील तुमचा, म्हणजे काय म्हणतात, एकक वापरलेला असेल त्याच्यावर सांगू शकता. पण क्षेत्रफळ नेहमीच कशात असतं, चौरस हा शब्द लागतो नेहमी पुढं. समजतं? हे आपलं बेसिक आहे. पण बघा, इथं पण 132 ऑप्शन मध्ये होता, इथं पण 132 ऑप्शन मध्ये होता, पण आपण पूर्ण पर्याय नीट बघितलेच नाही ना. एखाद्याने बघितले असते तर त्याला तिथं कन्फ्युजन क्रिएट झालं असतं की नक्की उत्तर काय आहे, समजा माहिती नसेल तर. पण इथं कॉन्फिडेंटली सोडवून सुद्धा चुकला ना, एखाद्याला माहिती सुद्धा असतं की बाबा चौरस लागतंय वगैरे, ठीक आहे, तरी सुद्धा चुकतो मग. ठीक आहे. म्हणून पर्याय नीट पाहत नाही, हे सिली मिस्टेक होण्याचं कारण आहे. बघा, आता याच्या अपोजिट गोष्ट करायची, पर्याय नीट पाहत नाही ना म्हणून सिली मिस्टेक होते ना, मग आपण काय केलं पाहिजे, सर्वच्या सर्व पर्याय व्यवस्थित बघितले पाहिजेत. मित्रांनो, आजचा हा जो काही व्हिडिओ असणार आहे ना, हा अतिशय महत्वाचा असणार आहे तुमच्या पोलीस भरतीच्या या जर्नीमध्ये. ओके. काय होतं ना, नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आधीच त्या गोष्टी समजून घेतलेल्या चांगल्या असतात. ओके. म्हणजे एसआरपीएफ मध्ये जर तुम्हाला फायनल सिलेक्शन हवं असेल तर तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल, स्वतःवरती नियंत्रण, कंट्रोल ठेवावा लागेल. समजतंय? पेपर सोपा आला तर आपण आउट ऑफ कंट्रोल जातो, की हा मग उत्साह वाढतो ना, मग त्या उत्साहाच्या भरात आपल्याकडून बऱ्याच चुका होऊन जातात. समजतंय? म्हणून थोडस काळजीपूर्वक, कारण हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न असतो, वर्दीचा प्रश्न असतो, तुमच्या स्वप्नांचा प्रश्न असतो. बरोबर ना. मग याच्यामध्ये तुम्हाला
या अशा गोष्टींकडे नीट लक्ष द्यायचे असतात, कारण सिलेक्शन होणं आणि सिलेक्शन न होणं याच्यामध्ये छोटासाच गॅप असतो, आणि तो गॅप म्हणजे हा असतो. जर तुम्ही सिली मिस्टेक नाही केल्यात तर तुम्ही 100% सिलेक्ट व्हाल, कारण अभ्यास या महाराष्ट्रामध्ये सर्वजण करतायत. पोलीस भरतीच्या क्षेत्रामध्ये जो कोणी विद्यार्थी मित्र आहे तो 100% अभ्यास करत असतो, बरोबर. फक्त तुम्हाला याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे की आपल्याला फक्त चूक नाही करायची. अभ्यास तर आपणही केलाय, दुसऱ्या मित्रांनी केलेला आहे, पण जो सिलेक्ट होतो तो कशामुळे सिलेक्ट होतो, त्याचे स्वतःचे मार्क्स तो मिळवतो म्हणून तो सिलेक्ट होतो, आणि अपयशी ठरतो त्याच्यामध्ये थोडक्यात 1-2 मार्क्सने वेटिंगला राहत असेल किंवा एखाद्या मार्क्सने उडत असेल. ओके, तर तो का उडतोय किंवा का वेटिंगला राहतोय, तर तो सिली मिस्टेक करतोय. मित्रांनो, तुमच्या मित्रांना विचारा, जे कोणी आत्ताची पोलीस भरती झाली असेल ना, त्यांना विचारा तुम्ही की बाबा तुला येत होतं पण तरी पण मग स्कोर का नाही आणू शकला, तर फक्त त्याच्यामध्ये एकच कारण असतं, सिली मिस्टेक. मग त्याचं रिझन वेगवेगळं असेल, प्रश्न नीट नाही पाहिला, पर्याय नीट नाही बघितले, पॅनिक झालो, समजतंय का, या सगळ्यांमुळे घडलेलं असते सिली मिस्टेक. ओके, ही कारण आहेत त्याची, ती आपण बघतोय. दुसरं काय असतं, अति आत्मविश्वास. आता अति आत्मविश्वास ना सर्वात घातकी आहे बरं का. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा काय करतात माहितीये का विद्यार्थी मित्र, आता हे माझ्याही अकॅडमीमध्ये चालतं बरं का. म्हणजे थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो आपण, म्हणजेच अति आत्मविश्वास. याच्यात काय होतं, थोडस म्हणजे अगदी काय म्हणाल त्याला, चांगल्या भाषेत सांगायचं झालं तर आपण नको तिथं शहाणपणा करतो. ओके, आता थोडं लागेल त्या गोष्टी, पण रियालिटी आहे बरं का. नको तिथं शहाणपणा करतो म्हणजेच काय, कॅल्क्युलेशन असेल, समजा बेसिक कॅल्क्युलेशन असेल, प्लस मायनस वगैरे काहीतरी असेल, आपण जातो बऱ्यापैकी तोंडी करायला. मला माहिती आहे ना, मग काय त्याच्यात पटकन एवढं मी लगेच सोडवून टाकणार आहे, बरोबर आहे. आणि तोंडी किंवा शॉर्ट ट्रिक्सच्या नादामध्ये आहे ना, ते एकदम पटकन कॅल्क्युलेशनची करायच्या मागे लागतो. ठीक आहे, तुम्ही ह्या पेपरमध्ये बघितलं असेल, अगदी मुंबईच्या पेपरमध्ये सुद्धा ते 2.16 का काहीतरी उत्तर होतं, गुणाकार करायचा होता, ते पॉईंट पण विद्यार्थी मित्रांनी चुकवलेत बऱ्याच. ओके, म्हणजे आपले जे ऑनलाईनची मुलं विद्यार्थी मित्र आहेत मिशन खाकी नावाच्या ऍप्लिकेशनवरची, आणि आपल्या ऑफलाईनच्या सुद्धा विद्यार्थी मित्रांनी छोट्या छोट्या चुका केलेल्या आहेत, समजताय. तर मित्रांनो, हे छोट्या कॅल्क्युलेशन मध्ये चुका करू नका, आणि शॉर्टकट मारण्याच्या नादामध्ये आहे ना कॅल्क्युलेशन चुकवू नका. हे अति आत्मविश्वासानेच होतं बरं का, ओव्हर कॉन्फिडन्स. तुमच्याकडे वेळ असतो, सगळं असतं, फक्त ना मला पटकन सोडवायची सवय आहे किंवा मला पटकन उत्तर द्यायची सवय आहे, त्याच्या नादामध्ये हे सगळ्या गोष्टी होतात. ओके, बाहेर आल्यानंतर कळल्यानंतर ते काय अर्थ नाहीये बरं का. आधीच कळलं पाहिजे, म्हणून ते थोडस उत्तर देण्याच्या आधी कन्फर्म केलेलं चांगलं असेल. ठीक आहे, म्हणजे हा एक पॉईंट तुम्ही लक्षात घ्या, अति आत्मविश्वास नसावा, कॉन्फिडन्स असायला पाहिजे पण ओव्हर कॉन्फिडन्स नको. तिसरी गोष्ट, प्रश्न नीट वाचतच नाही. आता प्रश्न नीट वाचत नाही म्हणजेच काय, मगाशी तर आपण बघितलं की पूर्ण वाचत नाही प्रश्न, तो झाला. कधी कधी प्रश्न नीट वाचत नाही, पूर्ण वाचतो पण त्याच्या लक्षातच येत नाही. कधी कधी असतं ना, अयोग्य आहे, अचूक आहे. मग ते अचूक म्हणजेच काय, बरोबर, चूक म्हणजेच काय, चूक. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. कधी कधी बरोबर नाही, बरोबर नाही याचा अर्थ त्याला वाढायचा चूक आहे, पण ते सरळ म्हणत नाही चूक आहे म्हणून, समजतं, ते उलट्या शब्दात सांगतात बरोबर नाही. बरोबर नाही म्हणजेच काय, चूक आहे, पण ते लिहिताना कसं लिहिलंय बरोबर नाही. मग आपल्या डोक्यात काय बसतं, प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला म्हणजे पूर्ण प्रश्न डोक्यात नाही आला, समजून नाही घेतला, ते बरोबर आहे वाला बघतो, समजतंय. म्हणजे अशा चुका केल्या जातात विद्यार्थी मित्रांकडून, म्हणून प्रश्न नीट वाचत चला. ओके, मग त्याच्यामध्ये नाही, होय, अयोग्य, अचूक असे हे शब्द असतात, ते बघत जायचं. म्हणजे आपल्याला काय होईल, या SRPF पेपरमध्ये आपल्याकडून ह्या चुका जर नाही झाल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळवता येतील. अभ्यास हा तुमचा सर्वांचा झालेला मित्रांनो, समजताय का. फक्त शेवटच्या टप्प्यामध्ये या चुका तेवढ्या तुमच्याकडून होता कामा नाहीत, मग तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे बघा. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेच विद्यार्थी मित्र सांगतात, आणि जो कोणी नवीन आहे या क्षेत्रामध्ये, पहिलीच भरती देतोय, ओके, तर त्याच्यासाठी एक सिच्युएशन क्रिएट होते, पॅनिक होतो विद्यार्थी मित्र, आहे ना, पॅनिक सिच्युएशन क्रिएट होते. आता ही सिच्युएशन का क्रिएट होते बरं, म्हणजे याच्यात एक ना वाक्य लिहिले बघा, खूप अतिशय महत्वाचं आहे. वेळ कमी राहिलं असं जाणवतं शेवटला 10 मिनिटं बाकी वगैरे. वेळ कमी, टेन्शन जास्त. का टेन्शन जास्त येतं, कारण प्रश्न बरेच राहिलेले असतात, बरोबर. तर याला टॅकल कसं करायचं, तर मी मगाशी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, येता येते पहिले प्रश्न सोडवून घेणं. जर तुमचे जास्त प्रश्न बरोबर आले तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. मग त्याच वेळेला प्रश्न जर कमी बरोबर आले पहिल्या अटेम्प्ट मध्ये, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, तर एखादा मित्र पॅनिक होतो. तर मित्रांनो, त्यावेळेला लक्षात ठेवायचं, स्वतःला समजवायचं की बाबा पॅनिक होण्याची गरज नाही, तुला जसं अवघड गेलंय तसं सगळ्यांसाठी अवघड असणार आहे.
ओके, म्हणजे नवीन कुठून काही येत नसतं, अवघड आहे तर सगळ्यांसाठी, मग कट ऑफ खालीच येतो. ओके, आणि जर पेपर सोपा असेल तर तो कट ऑफ वरतीच जातो. आता एसआरपीएफचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 200 पैकी साधारणतः 185च्या क्रॉस केलं पाहिजे आपण. टोटल कॅल्क्युलेशन आपलं असायला पाहिजे जर पेपर सोपा असेल तर. आणि पेपर अवघड असलं तरी 180च्या आसपास पण कधी कधी कट ऑफ लागलेले आपण बघितलेले आहेत. ओके, म्हणून पॅनिक न होता, वेळ जरी कमी असलं तरी टेन्शन घेऊ नका. जे तुम्हाला द्यायचं आहे तुमचं ते 100% द्या, तुमचा रिझल्ट तुम्हाला 100% मिळेल. समजतंय? आणि शेवटचा पॉइंट म्हणजे हा, स्वतःवरती विश्वास ठेवा मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे बरं का. स्वतःवरती एक कॉन्फिडन्स असायला पाहिजे, येस मी करू शकतो, तर यू कॅन डू इट. हे तुम्ही ते करू शकता, फक्त स्वतःवरती विश्वास असायला पाहिजे की हे मी नक्की करणार आहे. फक्त मला त्या 90 मिनिटांच्या त्या वेळामध्ये मला कुठलीही सिली मिस्टेक करायची नाहीये. फर्स्ट अटेम्प्ट खूप चांगल्या पद्धतीनं मारायचा आहे. मग बघा एसआरपीएफ मध्ये किंवा आता जे काही चालकचे पेपर राहिले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला 100% सिलेक्शन होईल. ओके, थोडस फोकसने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. बाकी वर्दी तुमचीच आहे, थोडासा वेळ लागेल हरकत नाही, पण सिली मिस्टेक वरती जर काम केलं तर, अभ्यास तुम्ही केलेलाच आहे, सिली मिस्टेक वरती जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला यश नक्की मिळेल. ठीक आहे, आणि नव्यानं कोण जर पोलीस भरतीची तयारी करत असेल तर त्यांनी मला या नंबरवरती संपर्क करू शकता तुम्ही व्हॉट्सअपवरती. ओके, आपण पोलीस भरती प्लॅनर, पोलीस भरती प्लॅनर नावाचं एक सिरीज चालू केलेली आहे विद्यार्थी मित्रांसाठी. नक्की अभ्यास कसा करायचा, काय वाचायचं, काय वाचू नये, ह्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करून देण्याचं काम आपण करतोय. याच्यासाठी मला तुम्ही व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता की नक्की काय आहे पोलीस भरती प्लॅनर, याच्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. ठीक आहे, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि तुमच्या मते अजून कोणत्या गोष्टी आपण एसआरपीएफच्या पेपरमध्ये केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. कमेंटमध्ये बोललात तर आमचाही उत्साह वाढतो की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे, त्याच्यावरती आपण पुढे व्हिडिओ सुद्धा बनवू शकतो. ठीक आहे, बाकी एसआरपीएफ मध्ये असणाऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना म्हणजे पेपर देणाऱ्या हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.